विविध मागण्या वारंवार सरकारकडे मांडूनही पूर्ण होत नसल्याने आंदोलन करत असलेल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला। पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर वर्ण उठले आहेत। विद्यार्थ्यांनी विविध मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे। विद्यार्थ्यांवर पुणे येथील बंड गार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर आणि त्यांच्या कर्मचारी यांनी अमानुषपणे लाठीमार केल्याने ते सैरावैरा पळत सुटले। यावेळी बरेच विद्यार्थी एकमेकांवर कोसळले आणि शेकडो अपंग हे जखमी झाले आहेत। समाज कल्याण कार्यालयावर ठिय्या मांडलेल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही। विद्यमान अपंग आयुक्त यांची बदली रद्द करण्यात यावी, सांकेतिक भाषेत आम्हाला शिक्षण मिळावं, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या मागण्यासाठी अपंग आयुक्त कार्यालयावर कर्णबधीर मुखबधीर अपंग मोर्चा घेऊन आले होते। पोलिसांशी झालेल्या गैरसमजातून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता। सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली। संध्या कांबळे यांनी समाज कल्याण आयुक्तासोबत बैठक सुरू असून त्यातून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हे अपंग मंगळवारी अलिबागमध्ये दरम्यान जोपर्यंत अधिवेशनात कुठलीही घोषणा होत नाही तोपर्यंत दिलीप कांबळे या अपंगांना कुठलेही आश्वासन देणार नाहीत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पुणे येथे अपंगांवर झालेल्या पोलीस हल्ल्याच्या निषेधार्थ अलिबाग मुरुडमधील काही मुकबधीर कर्णबधीर अपंग हे अलिबाग शहरात फलक घेऊन फिरत असताना त्यांच्याकडे युवक काँग्रेसचे उमेश ठाकूर आणि सेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन वगळता कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी यांनी भेट घेण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही, अशी खंत व्यक्त अपंगांनी केली आहे। दिव्यांग बांधवांकडे जर जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष होत असेल तर दिव्यांगांची ताकद काय आहे हे आज दाखवून द्यायची वेळ आल्यागत वाटत आहे। कारण आज जर शासन जर या दिव्यांगांच्या मागण्यांकडे किंवा यांच्या ध्येय धोरणाकडे जर लक्ष देत नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, तेव्हाच खरं शासनाला कळेल की दिव्यांगांची महाराष्ट्रातली ताकद काय आहे। कारण आज या दिव्यांगांचा हक्क किंवा दिव्यांगांच्या मागण्या मांडण्यासाठी आज कुणी प्रतिनिधी नाहीये, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। त्याच्यावर नक्कीच महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांची ताकद दाखवून देतील अशी अपेक्षा आहे। आपल्या हक्कासाठी जो मोर्चा काढला होता आणि या मोर्चा आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी पूर्व परवानगी शासनाची घेऊन सर्व नियोजन केलेलं असताना ज्यांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही अशा या आमच्या दिव्यांग बांधवांवर जो लाठीचार्ज झालेला आहे याचा रायगड जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करून, कारण आज जर मुकबधीर असोसिएशन रायगडची या मुलांना काही बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही, त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही, त्यामुळे या दिव्यांगांसाठी सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी एकत्र येऊन यांना महाराष्ट्रात साथ द्यावी यासाठी आज आम्ही रायगडच्या वतीने निवेदन देत आहोत। अपंग व्यक्ती हे पुणे येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी हे कार्यालयात नसल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैताडे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले असता तेथील शिपाईने अपंगांना सांगितले की मॅडम जेवणासाठी बाहेर जात आहेत, तरी ते अर्धा तासाने भेटतील। यावर अपंगांनी आक्रमक भूमिका घेतली असता शिपायांनी अपंगांना मॅडम यांना भेटण्यास पाठवले। अपंगांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपल्याकडे निरोप दिला, मात्र आपण निवेदन घेण्यासाठी अपंगांना अर्धा तास वाट पाहावे, आपण एक प्रकारे अपंगांची अवहेलना करीत आहात। त्यावर बैताडी यांनी सांगितले की अपंग व्यक्ती आल्याचा निरोप काही क्षणापूर्वीच मिळाले असल्याने सांगत त्यांनी संबंधित शिपायास धारेवर धरले। सहज समाचारकरिता अमोल कुमार जैन, मुरुड।